हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पहा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड एन्थॅल्पीज ऑफ फॉर्मेशन, मग याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईप्स असतील त्याचे बॉन्ड एन्थॅल्पी, ते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होते. नेक्स्ट आपण पाहिलं पहा बॉर्न हॅबर सायकल पाहिलं किंवा हिस लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. आणि आता आपण पाहणार आहे पहा एनर्जी अँड स्पॉन्टेनिटी, किंवा एखादी रिएक्शन स्पॉन्टेनियस कशी असेल, त्याची एंट्रॉपी काय असेल हे आपण या ठिकाणी आता पाहणार आहे. तर स्पॉन्टेनियस म्हणजे काय? द प्रोसेस विच आर टेक प्लेस विदाउट एनी फोर्स. विदाउट एनी फोर्सनं जे एखादी प्रोसेस होत असेल तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतो. पहा, द स्पॉन्टेनियस प्रोसेस टेंड्स टू ऑकर इन अ डायरेक्शन दॅट लीड्स टू द इक्विलिब्रियम. स्पॉन्टेनियस प्रोसेस कधी होत असते? नॅचरली ऑकरिंग प्रोसेस आहे, आणि ही प्रोसेस कुठपर्यंत होते? टेंड्स टू ऑकर इन द डायरेक्शन दॅट लीड्स टू द इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम जी प्रोसेस जाईल तिथपर्यंत या ठिकाणी ही स्पॉन्टेनियस प्रोसेस या ठिकाणी होत असते. पहा, इट ऑकर्स ऑफ इट्स ओन अँड डज नॉट रिक्वायर एनी एक्सटर्नल फोर्स. ही स्वतःहून ऑकर होते, या ठिकाणी काही फोर्स त्याला लागत नाहीये. इट प्रोसीड इन वन डायरेक्शन अँड कॅनॉट टेक प्लेस इन अपोजिट डायरेक्शन अनलेस एक्सटर्नल फोर्स इज अप्लाइड. ही एका डायरेक्शन होते आणि कधीपर्यंत होते? जोपर्यंत त्याला आपण काही फोर्स अप्लाय करू नये. हे झालं जनरल. आता पाहूया डिटेल्समध्ये. इट इज अ रिएक्शन दॅट टेक प्लेस ऑन इट्स ओन विदाउट द एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. स्वतःची स्वतः रिएक्शन होत असते विदाउट एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स. पाहता स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे काय? एखादा फोर्स, त्याला काही फोर्स नाही. पण आता हे जे काही ड्रॉप होणारं पाणी आहे हे वरती घ्यायचं म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? आता त्याला एक्सटर्नल फोर्स त्याला अप्लाय करावं लागेल. पहा, हायर लेवल टू लोअर लेवल. फीचर्स ऑफ स्पॉन्टेनियस रिएक्शन. इट इज अ युनिडायरेक्शनल अँड हेन्स इरिव्हर्सिबल. एका डायरेक्शन जाते आणि इरिव्हर्सिबल आहे. इट इज नॉट कन्सर्न विथ द रेट ॲट विच द प्रोसेस ऑकर. रेट या ठिकाणी कन्सिडर केला जात नाही. इट प्रोसीड स्टील इक्विलिब्रियम इज एस्टॅब्लिश. कुठपर्यंत प्रोसेस जाते? ही जोपर्यंत त्या ठिकाणी इक्विलिब्रियम येत नाही तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू राहते. ऑल नॅचरल प्रोसेसेस आर स्पॉन्टेनियस. जे काही नॅचरल प्रोसेस असतील त्या कशा आहेत? सगळ्या आपल्या स्पॉन्टेनियस आहे. एंट्रोपी. सॉलिड आहे, लिक्विड आहे, आणि आता गॅसेस आहेत. पहा, याच्यामध्ये जे काही डिस्टन्स असेल हे डिस्टन्स पहा. आता सॉलिडमध्ये डिस्टन्स कमी आहे पार्टिकलमध्ये, लिक्विडमध्ये काय झालं? थोडं डिस्टन्स वाढलेलं आहे, आणि गॅसेसमध्ये डिस्टन्स काय झालेलं आहे? जास्त झालेलं आहे. म्हणजे सॉलिडमध्ये जर गेलं तर आपण ऑर्डर्ड स्टेट असेल, लिक्विडमध्ये जर पाहिलं तर डिसऑर्डर्ड स्टेट असेल, आणि गॅसमध्ये पाहिलं तर हायली डिसऑर्डर्ड स्टेट. या ठिकाणी डिसऑर्डरनेस काय झालेली आहे? मग आता इन्क्रीज झालेलं आहे. सॉलिडमध्ये कसं आहे स्ट्रक्चर, त्याचं अरेंजमेंट कशी आहे? त्याची परफेक्ट अरेंजमेंट आहे. लिक्विडमध्ये काय झालेलं आहे? त्याची जी काय अरेंजमेंट असेल ती थोडी डिस्टर्ब झालेली आहे, आणि गॅसमध्ये जर गेलं तर ती अजून काय झालेलं आहे? डिस्टर्ब झालेलं आहे. द थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी विच मेजर द मॉलिक्युलर डिसऑर्डर और रँडमनेस इज कॉल्ड एंट्रॉपी. मग कशाला म्हणायचं एंट्रॉपी? ही एक प्रॉपर्टी आहे. आणि कोणती प्रॉपर्टी आहे? थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टी आहे. विच मेजर्स द मॉलिक्युलर डिसऑर्डरनेस. मॉलिक्युलर डिसऑर्डरनेस मेजर करते, किंवा काय करते अजून? रँडमनेस. रँडमनेस म्हणजे काय? किती ठिकाणी तो मॉलिक्यूल, म्हणजे किती डिस्टन्स आहे, किती विखुरलेला आहे तो मॉलिक्यूल, त्याला म्हणतो आपण रँडमनेस. इज कॉल्ड एंट्रॉपी. त्याला म्हणतो आपण एंट्रॉपी. अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल यस. यस या सिम्बॉलनं आपण ते दाखवतो. चेंज इन एंट्रॉपी डेल्टा एस. आपण कसं घेतो? पहा, टेम्परेचर घेतलं तर टी घेतो, हो की नाही? आणि जर चेंज इन टेम्परेचर असेल तर काय घेतो आपण? डेल्टा टी घेतो. तसं आता एंट्रॉपी म्हणजे काय आहे? यस आहे. मग चेंज इन एंट्रॉपी काय होईल? डेल्टा एस इज रिलेटेड टू द क्यू अँड टी फॉर अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. क्यू आपली हीट असेल आणि टी टेम्परेचर असेल. काय रिलेशन आहे? डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. रिव्हर्सिबल प्रोसेस असेल तर त्याचं एक रिलेशन आहे डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. टोटल एंट्रोपी चेंज फॉर डिफरंट प्रोसेस. वेगवेगळ्या प्रोसेससाठी पहा. डेल्टा एस टोटल इज इक्वल टू
डेल्टा एस ऑफ सिस्टीम प्लस डेल्टा एस ऑफ सराउंडिंग. टोटल काय असेल सिस्टीमचा आणि सराउंडिंगचा असेल. डेल्टा एस टोटल इज ग्रेटर दॅन 0 देन स्पॉन्टेनियस प्रोसेस. डेल्टा एस टोटल कसा असेल 0 पेक्षा जास्त असेल तर प्रोसेस कशी असेल आपली स्पॉन्टेनियस असेल. इफ डेल्टा एस टोटल इज लेस दॅन 0 देन नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. तर ती प्रोसेस कोणती असेल आपली नॉन स्पॉन्टेनियस असेल. अँड इफ डेल्टा एस टोटल इज इक्वल टू 0 देन प्रोसेस इज ॲट इक्विलिब्रियम किंवा सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम. सिस्टीम कशी असेल आपली इक्विलिब्रियमला या ठिकाणी असेल. मग MCQ मध्ये याच्यावरती क्वेश्चन्स असतात पहा. डेल्टा एस इज ग्रेटर दॅन 0 देन प्रोसेस इज आणि ऑप्शन असतो तुम्हाला खाली. तर आन्सर काय असेल मग याचे करेक्ट स्पॉन्टेनियस प्रोसेस असेल पहा. नेक्स्ट साइन कन्व्हेन्शन ऑफ एंट्रोपी. एंट्रोपीचं साइन कन्व्हेन्शन पाहूया. इफ डिसऑर्डरनेस इज इन्क्रीजिंग. डिसऑर्डरनेस जर वाढली देन इट विल बी पॉझिटिव्ह. त्याला साइन काय असेल पॉझिटिव्ह साइन असेल. इफ डिसऑर्डरनेस इज डिक्रीजिंग देन साइन इज अ निगेटिव्ह. त्याला कोणतं साइन असेल मग निगेटिव्ह साइन असेल. फॉर एक्झाम्पल I2 आयोडीन आहे सॉलिडमध्ये आहे आणि आयोडीन ॲक्वियसमध्ये. काय झालेलं या ठिकाणी आता ही ऑर्डर्ड स्टेट आहे सॉलिड आहे आणि I2 ॲक्वियस डिसऑर्डर स्टेट. मग या ठिकाणी डेल्टा एसची व्हॅल्यू काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. कारण त्या ठिकाणी काय झालेलं आहे व्हॅल्यू त्याची वाढलेली आहे. काय म्हणतोय आपण एंट्रॉपी म्हणजे काय इट इज द मेजरमेंट ऑफ डिसऑर्डरनेस ऑर रँडमनेस. मग डिसऑर्डरनेस काय झालेलं या ठिकाणी वाढलेली आहे किंवा रँडमनेस काय झालेलं आहे वाढलेली आहे. म्हणजे डेल्टा एस काय आपला पॉझिटिव्ह येईल. H2 गॅस आहे पहा आणि 2H गॅस आहे पहा या ठिकाणी. बोथ आर गॅसेस. दोन्ही काय आहे गॅसेस आहे. ऑर्डर्ड स्टेट बट हिअर डिसऑर्डर स्टेट. दोन आहे त्या ठिकाणी डिसोसिएशन झालेलं आहे त्याचं. म्हणजेच डेल्टा एस सुद्धा काय या ठिकाणी पॉझिटिव्ह येईल. CaCO3 CaO सॉलिड आहे CO2 गॅस आहे. ऑर्डर्ड स्टेट आहे सॉलिडची. डिसऑर्डर स्टेट आहे CaO ची आणि CO2 ची. डेल्टा एस काय या ठिकाणी पॉझिटिव्ह येईल. 2H2 गॅस प्लस O2 गॅस दे गिव्ज H2O. या ठिकाणी पहा आता काय आहे हे दोन्ही गॅसमध्ये आहेत आणि H2O कशामध्ये आहे लिक्विडमध्ये आहे. म्हणजे H2 आणि O2 ची जी काय स्टेट असेल ही डिसऑर्डर्ड स्टेट असेल आणि H2O ची कशी ऑर्डर्ड स्टेट असेल. म्हणजे डेल्टा एस इज द निगेटिव्ह. बिटवीन NO and N2O4 both are gases. 2 atoms 6 atoms ordered state disordered state. Delta S is a positive. Next MCQ. Entropy is a measure of molecular. काय आहे एंट्रॉपी म्हणजे randomness, size, position, all of the above. Entropy is the measure of randomness. काय करतोय आपण त्या ठिकाणी randomness किंवा disorder त्या ठिकाणी आपण मेजर करतो पहा. If delta S total is greater than 0 then process is a spontaneous. Non-spontaneous in equilibrium can be possible. तर काय असेल ही प्रोसेस आपली स्पॉन्टेनियस असेल. डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन 0 देन प्रोसेस इज स्पॉन्टेनियस. नेक्स्ट आहे पहा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स अँड गिब्स फ्री एनर्जी. आपण फर्स्ट लॉ त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आता आपण पाहणार आहे सेकंड लॉ. काय सांगतो सेकंड लॉ किंवा मग गिब्स एनर्जी काय आहे ही गिब्स एनर्जी या ठिकाणी आपण आता पाहणार आहे. पहा सेकंड लॉचं स्टेटमेंट पाहूया मग आपण आता. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. Heat cannot flow from a colder body to a hotter body on its own. काय सांगितलेलं आहे लॉ मध्ये हीट फ्लो होणार नाही. कुठून कुठे फ्लो होणार नाही
कोल्डर बॉडी टू अ हॉटर बॉडी ऑन इट्स ओन, ती स्वतःहून फ्लो होईल का? फ्लो होणार नाही. ऑल स्पॉन्टेनियस प्रोसेसेस आर थर्मोडायनॅमिकली इरिव्हर्सिबल अँड एंट्रोपी ऑफ द सिस्टीम इन्क्रीजेस. सगळ्या ज्या काय स्पॉन्टेनियस प्रोसेस असतील त्या कशा असतील? थर्मोडायनॅमिकली इरिव्हर्सिबल असतील. अँड एंट्रोपी ऑफ सिस्टीम इन्क्रीजेस, त्या सिस्टीमची एंट्रोपी काय झालेली असेल? इन्क्रीज झालेली असेल. पहा, it is impossible to construct a machine working in cycles and transform heat from a lower temperature region to a higher temperature region without intervention of a external source. असं मशीन कन्स्ट्रक्ट करणं शक्य नाही किंवा नाही, इट इज इम्पॉसिबल आहे. काय इम्पॉसिबल आहे? दॅट ट्रान्सफर हीट फ्रॉम लोअर टेम्परेचर, म्हणजे कोल्डर बॉडीकडून हॉटर बॉडीकडे हीट ट्रान्सफर करणं शक्य नाहीये. कधी शक्य नाहीये हे? विदाउट एनी एक्सटर्नल सोर्स. एक्सटर्नल सोर्स असेल तर ते पॉसिबल आहे, पण विदाउट एनी एक्सटर्नल सोर्स आपण त्या ठिकाणी जर घेतला तर त्या ठिकाणी ती प्रोसेस पॉसिबल नाहीये. पहा, एक्सटर्नल फोर्स असेल तर पॉसिबल होऊ शकतं. नेक्स्ट आहे पहा आपला आता, गिव्स फ्री एनर्जी. इट इज द फ्री एनर्जी ऑफ अ सिस्टीम टू डू युजफुल वर्क. सिस्टीमची एनर्जी आहे जी कशासाठी वापरतो आपण? युजफुल वर्कसाठी वापरतो. इट इज ऑल्सो अ स्टेट फंक्शन. हे सुद्धा काय आहे? एक स्टेट फंक्शन आहे. मग कशाला म्हणायचं स्टेट फंक्शन? इट डिपेंड्स ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ सिस्टीम. सिस्टीमच्या इनिशियल आणि फायनल स्टेटवर जे डिपेंड असेल त्याला म्हणतो आपण स्टेट फंक्शन. म्हणजे जी काय येईल मग आता, gives energy is denoted by a symbol capital G. G is equal to H minus Ts. H is the enthalpy and S is the entropy. H काय आहे? एंथॅल्पी आहे. S काय आहे? एंट्रोपी आहे. T काय आहे? टेम्परेचर आहे. चेंज इन गिव्स एनर्जी इज गिव्हन बाय. गिव्स एनर्जी मध्ये चेंज कसा लिहिता येईल मग आपल्याला? डेल्टा G इज इक्वल टू डेल्टा H मायनस T डेल्टा S. पण ही कधी आहे? ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर त्या ठिकाणी इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं डेल्टा G इज इक्वल टू डेल्टा H मायनस T डेल्टा S. आणि यालाच काय म्हणतो आपण? गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन. गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन याला आपण त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. पहा, रिलेशनशिप बिटवीन delta G and delta S total. Delta G change in Gibbs free energy. Delta S change in entropy. The total entropy can be calculated as. एखादी सिस्टीमची एंट्रोपी असेल ते आपण कशी कॅल्क्युलेट करतो एंट्रोपी? तर पहा काय इक्वेशन आहे? डेल्टा S टोटल इज इक्वल टू सिस्टीम डेल्टा S ऑफ सिस्टीम प्लस डेल्टा S ऑफ सराउंडिंग. सिस्टीम आणि सराउंडिंगचा असेल ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं, प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर काय पाहता येईल आपल्याला? पहा, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर हीट चेंज कॅन टेक प्लेस. कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवलं तर काय? हीट चेंजेस कॅन टेक प्लेस. हीट कंटेंट ऑफ द रिएक्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग कसं इक्वेशन होईल? हीट कंटेंट आहे. हीट कंटेंट कशाने दाखवतो आपण? QP ने दाखवतो. म्हणजे QP सराउंडिंग इज इक्वल टू Q मायनस QP ऑफ सिस्टीम. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर काय होणार आहे? जेवढी हीट काय करेल सराउंडिंग लॉस्ट करेल तेवढी कोण ऍक्सेप्ट करेल? सिस्टीम ऍक्सेप्ट करेल. म्हणजे टेम्परेचर काय राहील आपलं? कॉन्स्टंट राहणार. मग रिएक्शनचं हीट कंटेंट काय असेल? तर इक्वल टू मायनस डेल्टा H ऑफ system. Then formula change in entropy can be written as delta S is equal to Q reversible upon T. मग डेल्टा S चा काय फॉर्म्युला होतो? Q reversible upon
टी हा त्याचा काय झाला फॉर्म्युला झाला. देअरफॉर डेल्टा एस ऑफ सराउंडिंग इज इक्वल टू क्यूपी ऑफ सराउंडिंग अपॉन टी. क्यूपी ऑफ सराउंडिंग अपॉन टी विच इज इक्वल टू काय येईल तो बरोबर आपल्याला मायनस डेल्टा एच ऑफ सिस्टीम अपॉन टी. म्हणजे डेल्टा एस सराउंडिंग काय आला आता आपल्याला मायनस डेल्टा एच सिस्टीम अपॉन टी. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. म्हणजे डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस ऑफ सिस्टीम मायनस डेल्टा एच ऑफ सिस्टीम अपॉन टी मल्टिप्लाइंग बाय टी थ्रू आउट वी गेट. याला टी ने मल्टिप्लाय करू आपण काय मिळेल आपल्याला टी डेल्टा एस. टी डेल्टा एस इज इक्वल टू टी डेल्टा एस सिस्टीम मायनस डेल्टा एच ऑफ सिस्टीम. डेल्टा एच ऑफ सिस्टीम पुढे काय येईल पहा. मग या ठिकाणी मल्टिप्लाय बाय -1 थ्रू आउट वी गेट. सगळ्याला -1 ने मल्टिप्लाय करा काय मिळेल आपल्याला मायनस टी डेल्टा एस. टी डेल्टा एस इज इक्वल टू मायनस टी डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एच ऑफ सिस्टीम. आणि मग काय राहिलं आपल्याकडे या ठिकाणी आता मायनस टी डेल्टा एस टोटल इज इक्वल टू साइन चेंज करून घेतलं. डेल्टा एच काय आहे आपला पॉझिटिव्ह आहे. डेल्टा एच ऑफ सिस्टीम मायनस टी डेल्टा एस ऑफ सिस्टीम. बट अकॉर्डिंग टू गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन काय आहे गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. म्हणजे या ठिकाणी काय येईल मग आता डेल्टा जी इज इक्वल टू मायनस टी डेल्टा एस टोटल. मग काय आलं रिलेशन या ठिकाणी पहा डेल्टा जी इज इक्वल टू मायनस टी डेल्टा एस टोटल. हे काय झालं त्याचं रिलेशन आपल्याला आलेलं आहे. आता साइन कन्व्हेन्शन पाहूया. स्पॉन्टेनियस प्रोसेस असेल तर डेल्टा एस कसा असतो आपला ग्रेटर असेल कशापेक्षा 0 पेक्षा. आणि डेल्टा जी कसा असेल निगेटिव्ह असेल तर त्या ठिकाणी प्रोसेस काय असेल आपली स्पॉन्टेनियस प्रोसेस असेल. नॉन स्पॉन्टेनियस असेल तर काय असेल डेल्टा एस इज लेस दॅन 0. डेल्टा एस लेस दॅन 0 असेल आणि डेल्टा जी कसा असेल पॉझिटिव्ह असेल तर प्रोसेस आपली आहे नॉन स्पॉन्टेनियस. आणि डेल्टा एस टोटल काय असेल आपला इक्वल टू 0 असेल आणि डेल्टा जी सुद्धा काय असेल 0 असेल तर प्रोसेस कशी असेल आपली प्रोसेस ॲट इक्विलिब्रियम. ती प्रोसेस कुठे असेल ती प्रोसेस असेल इक्विलिब्रियमला असेल. पहा डेल्टा एस आणि डेल्टा जी दोन्ही व्हॅल्यू काय आहेत 0 आहेत. दोन्ही 0 असतील तर प्रोसेस काय असेल आपली इक्विलिब्रियमला असेल. नेक्स्ट आहे पहा इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन स्पॉन्टेनियसी ऑफ रिएक्शन. टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो हे या ठिकाणी आपल्याला आता पाहायचंय. पाहता पहा प्रोसेस मध्ये काय चेंज होतोय ते आपण पाहूया. पहा डेल्टा एस डेल्टा टी अँड टेम्परेचर आणि रिॲक्शन कशी असेल आपली. पाहता डेल्टा एस कसा असेल निगेटिव्ह असेल. डेल्टा जी पॉझिटिव्ह असेल आणि टेम्परेचर कसं असेल कमी असेल टेम्परेचर ॲट लो टेम्परेचर असेल. देन रिॲक्शन स्पॉन्टेनियस ॲट ऑल टेम्परेचर कशी असेल ती स्पॉन्टेनियस असेल. दोन्ही निगेटिव्ह असेल तर प्रोसेस कशी असेल स्पॉन्टेनियस ॲट लो टेम्परेचर. नेक्स्ट आहे पहा दोन्ही निगेटिव्ह आहेत पण ॲट हाय टेम्परेचर रिॲक्शन इज अ नॉन स्पॉन्टेनियस. दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. दोन्हीच पॉझिटिव्ह आहेत. ॲट लो टेम्परेचर काय असेल रिॲक्शन इज अ नॉन स्पॉन्टेनियस. दोन्ही पॉझिटिव्ह आहे. डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे डेल्टा जी पॉझिटिव्ह आहे. ॲट हाय टेम्परेचर रिॲक्शन इज अ स्पॉन्टेनियस. डेल्टा एस पॉझिटिव्ह असेल डेल्टा जी निगेटिव्ह असेल ॲट ऑल टेम्परेचर रिॲक्शन इज अ नॉन स्पॉन्टेनियस. रिॲक्शन कशी असेल नॉन स्पॉन्टेनियस त्या ठिकाणी असेल. पहा
द टर्म low temperature and high temperature are relative for particular temperature could even mean room temperature. नेक्स्ट आहे पहा, गिब्स फ्री एनर्जी इज अ कोणतं फंक्शन आहे ते, स्टेट आहे, पाथ आहे, बोथ आहे का नन ऑफ दिस आहे, तर ते आहे स्टेट फंक्शन आहे पहा. रिलेशन बिटवीन डेल्टा जी अँड डेल्टा एस, काय रिलेशन आहे दोघांमध्ये, डेल्टा जी इज इक्वल टू मायनस टी डेल्टा एस टोटल. नेक्स्ट, रिलेशनशिप बिटवीन डेल्टा जी अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, डेल्टा जी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अँड थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आधी रिलेशन पाहूया. कन्सिडर अ रिएक्शन ए प्लस बी that gives Cc plus D. Q is equal to reaction quotient is given as, reaction quotient घेऊया आपण, काय येईल रिएक्शन क्वेश्चन, QC is equal to C raised to C concentration of D raised to D and divided by concentration of A raised to A into concentration of B raised to B या ठिकाणी मिळेल आपल्याला. पार्शियल प्रेशर जर घेतला आपण QP आहे की नाही, QC म्हणजे कॉन्सन्ट्रेशन साठी असेल आणि QP कशासाठी असेल, पार्शियल प्रेशर साठी असेल, तर कसं येईल पहा, PC रेज टू C, PD रेज टू D, PA रेज टू म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ A रेज टू A, पार्शियल प्रेशर ऑफ B रेज टू B या ठिकाणी मिळणार. रिएक्शन क्वेश्चन इज सिमिलर टू इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आता हा रिएक्शन क्वेश्चन म्हणजे काय, इक्विलिब्रियमच्या आधी किंवा इक्विलिब्रियमच्या नंतरचं कॉन्सन्ट्रेशनचा रेशो, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन असेल आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन असेल, याचा जो काय रेशो असेल त्याला आपण काय म्हणतो, रिएक्शन क्वेश्चन म्हणत असतो पहा. व्हेन रिएक्शन रिचेस इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन अँड पार्शियल प्रेशर रिच इक्विलिब्रियम व्हॅल्यूज, म्हणजे ज्या वेळेस QC ची व्हॅल्यू असेल किंवा QP ची व्हॅल्यू असेल, ही काय असेल, K चे व्हॅल्यू बरोबर असेल. K काय आहे, आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे, ह्या इक्विलिब्रियमला असतील तर त्या ठिकाणी ते रिएक्शन कुठे असेल, इक्विलिब्रियम. व्हेन रिएक्टंट अँड प्रोडक्ट आर नॉट इन अ स्टँडर्ड स्टेट चेंज इन गिब्स फ्री एनर्जी इज गिव्हन बाय. मग गिब्स फ्री एनर्जी चेंज कसं घेतो आपण पहा, तर इक्वेशन आहे आपल्याकडं, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी स्टँडर्ड, डेल्टा जी स्टँडर्ड किंवा झिरो म्हणजे काय, इट इज अ स्टँडर्ड गिब्स एनर्जी. देन RT ln Q, Q काय आपला रिएक्शन क्वेश्चंट आहे, R हा गॅस कॉन्स्टंट आहे, T टेम्परेचर आहे. मग या ठिकाणी पहा आपल्याला कसं घेता येईल, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी झिरो प्लस RT ln Q. जी स्टँडर्ड म्हणजे काय आहे, गिब्स फ्री एनर्जी आहे, फेअर डेल्टा जी इज गिब्स फ्री एनर्जी, डेल्टा जी झिरो standard gives free energy, R is the gas constant, T is the temperature and Q is the reaction quotient. Q काय आहे, reaction quotient. At equilibrium delta G equal to 0 and Q equal to K, Q बरोबर काय असेल, K असेल, then 0 इक्वल टू डेल्टा जी स्टँडर्ड प्लस RT ln K, काय इक्वेशन होईल मग आपलं ते, RT ln K झालं. डेल्टा जी स्टँडर्ड इक्वल टू मायनस RT ln K, बरोबर. आता या ठिकाणी K च्या व्हॅल्यूज काय असतील ते आपण घेऊया. काय होईल हे, डेल्टा जी स्टँडर्ड इक्वल टू मायनस 2.303 RT log to the base 10 K, काय व्हॅल्यू आली याची. नोट, इफ K इज लेस दॅन 1 देन डेल्टा G ग्रेटर दॅन 0. इफ K इज ग्रेटर दॅन 1 देन डेल्टा G इज लेस दॅन 0. डेल्टा G काय असेल, लेस दॅन 0 असेल पहा या ठिकाणी. मग नेक्स्ट आहे थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. द एंट्रोपी ऑफ अ प्युअर अँड परफेक्टली ऑर्डर्ड क्रिस्टलाइन सबस्टन्स इज झिरो ॲट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर, किंवा याला आपण काय म्हणतो, नर्स्ड हीट थेरम म्हणतो पहा. काय आहे थर्ड लॉ, द एंट्रोपी, कशाची एंट्रोपी आहे, प्युअर अँड परफेक्टली क्रिस्टलाइन, प्युअर आणि परफेक्टली क्रिस्टलाइन सबस्टन्स असेल
तर त्या प्युअर आणि क्रिस्टलाइन सबस्टन्सची एंट्रॉपी काय असेल, 0 असेल. कधी 0 असेल, ॲट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर, दॅट इज -273 डिग्री सेल्सिअस. दॅट इज S इज इक्वल टू 0 ॲट T इक्वल टू 0. नेक्स्ट आहे रिलेशन बिटवीन डेल्टा जी अँड के इज. डेल्टा जीचं आणि केचं काय रिलेशन आहे, तर आहे डेल्टा जी स्टँडर्ड इक्वल टू 2.303 RT लॉग टू द बेस 10 के. याचं काय आहे, रिलेशन आहे पहा. नेक्स्ट, द एंट्रॉपी ऑफ अ परफेक्टली क्रिस्टलाइन सबस्टन्स इज काय असेल, ॲट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर. काय असेल पहा, ते आन्सर काय असेल, तर 0 ॲट ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर. हा आपला थर्ड लॉ आहे थर्मोडायनॅमिक्सचा. थँक्यू. आता हा चॅप्टर आपला एंड झालेला आहे. आता नेक्स्ट जो काय असतं त्याच्यावरची MCQ आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. थँक्यू.